तर मंडळी, आज आपण डायरेक्ट कुठे पोहोचलोय बघा. मूर येथे श्री काळेश्वर महाविद्यालय आणि राजापूर तालुक्यात असलेलं हे मूर गाव. ह्या गावातील माझी विद्यार्थी संघाने आपले लाडके शिक्षक श्री कुलकर्णी सर यांच्या सेवापूर्तीचा कार्यक्रम मुंबईत केला होता. आणि तो व्हिडिओ मला करायची संधी मिळाली होती. तो आपल्या युट्यूब चॅनलवर आहे, तर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. त्या माझी विद्यार्थी संघातील मेंबर्स बरोबर माझी इतकी छान मैत्री झाली आहे आणि त्यांच्या आग्रहास्तव मी त्यांच्या गावच्या महाशिवरात्री उत्सवासाठी मूर येथे आले. आणि महाशिवरात्रीचा उत्सव ज्या दिवशी होता त्याच्या आदल्या दिवशी श्री काळेश्वर महाविद्यालयातील 2025-26च्या 10वीच्या विद्यार्थ्यांचा सेंड ऑफचा कार्यक्रम देखील होता. आणि अशा दोन्ही कार्यक्रमांसाठी आमची स्वारी पोहोचली मूर येथे. कधी मी विचार देखील केला नव्हता की यासाठी मी प्रत्यक्ष येईन, पण या सर्व मंडळींचं प्रेम मला या ठिकाणी घेऊन आलं आहे. शाळा बघा किती छान वाटते आहे आणि स्वच्छ, नीट नेटकी, कौलारू आणि खरंच मोठीच्या मोठी शाळा आहे. शाळेच्या एका हॉलमध्ये साधं सिंपल असं छानसं डेकोरेशन केलेलं होतं. सर्वच विद्यार्थ्यांना छान लाईनीत बसवलं होतं. त्याच्यानंतर माझी विद्यार्थी संघाचे कार्यकर्ते, आमंत्रित, मुख्याध्यापक, टीचर्स हे सगळे कार्यक्रम हॉलमध्ये आल्यानंतर सेंड ऑफच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. 10वीच्या विद्यार्थ्यांचा सेंड ऑफ होता म्हणताना शाळेत जेवढे विद्यार्थी आहे त्यांची सकाळपासून धावपळ बघत होतो आम्ही. आणि आता त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे आणि छान कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनीच बनवलेले हँडमेड पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मंचावर उपस्थित मान्यवर व माझे विद्यार्थी बांधव, आज आपण इथे इयत्ता 10वी वर्गाच्या शुभेच्छा समारंभ कार्यक्रमासाठी जमलो आहोत. इयत्ता 10वी वर्गाचा निरोप समारंभ आहे. या दिवशी सगळे आनंद साजरा करतात व त्या दिवशी दुःखही होते की ही शाळा सोडून जावी लागते. शाळेतले इयत्ता 10वीतले माझे ताई दादा परीक्षेला जाणार आहेत. त्यांनी चांगला अभ्यास करून शाळेने तुम्हाला फक्त शिक्षणच नाही तर चांगले संस्कारही दिले आहेत. चांगले मार्गदर्शन करून घडवलं आहे. आयुष्यभर इथे एकत्र घालवलेले क्षण तुमच्या आठवणीत राहतील. उपस्थितांचे स्वागत झाल्यानंतर छोटे मेंबर्सने आपल्या ताईदादांना आपल्या भाषेमध्ये शुभेच्छा दिल्या. खूप छान वाटत होतं. आणि ह्या बघा छोट्या मुली कशा शुभेच्छापर गाणं आपल्या ताईदादांसाठी सादर करत आहे. गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सर्वप्रथम सरस्वती मातेला व उपस्थित मान्यवर तसेच गुरुजन वर्गाला मी अभिवादन करते व माझ्या मनोगताला सुरुवात करते. निरोपाचा क्षण नसून शुभेच्छांचा सण आहे. निरोपाचा क्षण नसून शुभेच्छांचा सण आहे. पाऊल बाहेर पडताना रेंगाळणारं मन आहे. रेंगाळणारं मन आहे. निरोप कधीच गोथट नसतो. त्यात एक भीती असते. खूप काही मागं ठेवून जातोय याची. मी एक विचारी विद्यार्थी म्हणून माझं हे शेवटचं भाषण असेल याची भीती आहे. आणि पुन्हा विद्यार्थी म्हणून हक्काने या व्यासपीठावर बोलता येणार नाही याची खंत सुद्धा आहे. शाळेबद्दल आणि आपल्या टीचर्सबद्दल भावना व्यक्त करताना मुली इतक्या इमोशनल झाल्या होत्या. अगदी रडणं त्यांचं चालू होतं. मला पण माझ्या शाळेतले दिवस आठवले. स्वप्नांना आकार आणि मायेचा आदर देणारी शाळा आमच्या डोक्यावरचे खरे आभार होते. शिक्षक आपल्याला कसे ओरडले होते, कसं मारलं होतं हेही सांगत होत्या. त्यामुळे रडल्यानंतर हॉलमध्ये हसण्याचं वातावरण होतं. निरोप घेत आहात. मनामध्ये अनेक भावना दाटून आलेल्या आहेत. आम्ही सर्व शिक्षक तुम्हाला नेहमी सांगत असायचो की बाळांनो, तुम्ही मन लावून अभ्यास करा. त्यानंतर माझी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री रवींद्र नारकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषण केलं. जवळजवळ 35 ते 36 वर्षापूर्वीचा काळ आज या ठिकाणी आठवतोय. कारण 35 ते 36 वर्षापूर्वी आम्ही देखील
ह्या शाळेमध्ये शिकत होतो आणि या शिकताना आमचा देखील असाच माजी विद्यार्थी म्हणून आमचा देखील त्या ठिकाणी निरोप समारंभ होत होता. त्याच्या आठवणी पुन्हा एकदा या सगळ्या भरून आलेल्या आहेत. त्यानंतर शिक्षकांनी आणि मुख्याध्यापकांनी मुलांना परीक्षेबद्दल तर मार्गदर्शन केलंच, पण पुढच्याही दृष्टीने आयुष्यात कशी काय वाटचाल करावी यासाठी मार्गदर्शन केलं. माझ्या हस्ते देखील टीचर्सचा सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थी संघाने विद्यार्थ्यांसाठी काही उपयुक्त गिफ्ट्स आणले होते, ते वाटण्याचा कार्यक्रम सुरू झाला. दहावीच्या पूर्ण विद्यार्थी वर्गाने शाळेसाठी पण छानसं गिफ्ट आणलं होतं आणि ते त्यांनी मुख्याध्यापकांच्या हातात सुपूर्द केलं. आपली आठवण आपल्या शिक्षकांना राहावी यासाठी विद्यार्थ्यांनी छान सर्व शिक्षकांसाठी, त्याचप्रमाणे आपल्या शाळेचा जो हेल्पिंग स्टाफ आहे त्यांच्यासाठी पण आठवणीने छान गिफ्ट्स आणले होते. माझं नाव आरती वासुदेव भोगे. माझा विषय आहे मराठी आणि भूगोल आहे. मी इयत्ता 8वी ते 10वी पर्यंत मराठी आणि भूगोल शिकवते. एखाद्या स्टुडंट बद्दल सांगा की तो खरंच खूप मस्तीखोर होता, पण फायनल एक्झामला त्याने छान रिझल्ट काढला. तसं तर बरीचशी मुलं आहेत मॅडम, पण त्यातल्या त्यात एक उदाहरण द्यायचं म्हणजे आत्ताच्या सध्याच्या 2025-26च्या बॅच मधला एक विद्यार्थी आहे ऋतिक सुतार म्हणून, की जो तसं बघायला तर काहीच अभ्यास करत नव्हता किंवा आजपर्यंत त्याने कधीच आम्हालाही रिस्पॉन्स दिला नाही. कारण त्याने मनापासून कधी या गोष्टीकडे पाहिलंच नाही की मला शाळेत जायला हवं किंवा मला पास व्हायचंय. पण नंतर थोडंसं त्याने मनावर घेतलं आणि माझा चांगला एक अनुभव म्हणजे आता एक 8 दिवसापूर्वी तो माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला, मॅडम मला पास व्हायचंय, मला पास होण्यासाठी तुम्ही मला काहीतरी पॉइंट्स द्या. त्याप्रमाणे मी त्याला आता 2-4 दिवसापूर्वी त्याला एकत्र घेतलं त्या 2 मुलांना आणि त्याला असं प्रश्नपत्रिका घेतली आणि त्यातले काही पॉइंट्स त्याला समजावून सांगितलं की त्या प्रश्नपत्रिकेतले कुठले प्रश्न तुझ्यासाठी सोयीस्कर आहेत, बरोबर आहे, आणि आणि त्यामध्ये मार्क मिळवू शकशील. बरोबर आहे. तो तुमच्याकडे आला तुम्हाला विचारायला की help स्वतःहून आला, Moment जास्त महत्वाचा होता ना मॅडम. कारण वर्षभरात त्यांनी या गोष्टीचा कधीच विचार केला नव्हता, पण माहित नाही, पण त्यावेळेस त्याला असं वाटलं की आपण करावं म्हणून, आणि त्यावेळी तो स्वतःहून आला. आणि त्यातले जे सोपे पॉइंट्स होते किंवा प्रश्न होते किंवा ज्या गोष्टीला सहज मार्क मिळू शकत होता, म्हणजे आता उदाहरणतः रसग्रहण असतो मराठीमध्ये, त्याच्यामध्ये ही कविता तुम्हाला आवडली का, तर हो म्हटलं की लगेच 1 मार्क मिळतो. जे सोपे प्रश्न तुम्ही सोडवू शकता त्याच्यावर तुम्ही जास्त त्याला भर दिला, म्हणजे त्याने तेवढं मार्गदर्शन केलंय आणि त्याने मग ते स्वतःहून सोडवून मला आणून दाखवलं. त्याच्यामुळे मला म्हणजे छान वाटलं की, आणि मगाशी सरांनी सुद्धा त्या विषयाचा उल्लेख केला की 100% निकाल यावर्षी लागेल. मी त्या बेसवरच सरांना म्हटलं होतं की तुमच्या तोंडात साखर पडेल, कारण त्याचा एक तो रिस्पॉन्स चांगला मिळाला. त्याच्यामुळे एक आशा वाढली आमची, म्हणजे मनातली जी भीती होती ती दूर झाली आमची. मॅडम नमस्कार. नमस्कार. कोणता विषय शिकवता तुम्ही? माझ्याकडे हिंदी आणि इतिहास आहे. ओके. किती वर्षापासून या शाळेत आहात तुम्ही? मला आता यावर्षी 16 वर्ष होतील पूर्ण जून मध्ये. अरे वा, खूप छान. मला आता एक प्रश्न विचारायचा आहे की एखादा विद्यार्थी, आता तुम्ही या शाळेत आहात तेव्हापासून ते फायनल म्हणजे 10वी होईस तोपर्यंत, कुठला असा विद्यार्थी तुमच्या लक्षात राहण्यासारखा होता की तो आधीपासून हुशार होता, म्हणजे विद्यार्थी ती किंवा तो कोणीही? अच्छा, असे आता तसं बघायला गेलं तर बरीच वर्ष, म्हणजे 16 वर्षात असे बरेचसे विद्यार्थी होऊन गेले, म्हणजे गणित विषयात पैकीच्या पैकी मिळवणारे, किंवा 2 वर्षापूर्वी सुद्धा बॅच माझ्याकडे होती, म्हणजे मी वर्ग शिक्षिका होती. त्याच्यामध्ये जवळपास 4 मुलं अशी इतिहासमध्ये पैकीच्या पैकी, म्हणजे 40 पैकी 40 गुण मिळवलेल्या होत्या. त्या पण मुलीच होत्या. म्हणजे आवर्जून त्यांची मी नावं सांगेन. तन्वी सुतार होती, दुसरी आकाशी चव्हाण होती, त्यानंतर समीक्षा कोलते म्हणून, अशा ह्या 2-3 विद्यार्थी, 4 विद्यार्थिनी होत्या की ज्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले. ओके. मॅडम नमस्कार. नमस्कार. इथे शाळेमध्ये तुम्ही किती वर्षापासून शिक्षिका म्हणून जॉब करताय? इथल्या शाळेपासून मी 2024 पासून जॉब करते. अच्छा. आणि विषय कोणता तुमचा? विषय माझा गणित आहे. गणित आहे. ओके. आणि अशी एखादी काहीतरी आठवण सांगा की अगदीच त्या मुलाला अजिबात काही येत नव्हतं आणि नंतर त्याने अशी छान बाजी मारली, किंवा त्या मुलाच्या पाठी किंवा त्या मुलीच्या पाठी तुम्ही काय मेहनत घेतली? आता तसं सांगायचं म्हटलं तर आमच्या इकडे एक 7वीचा वर्ग आहे, म्हणजे मुलं जास्त खोडकर आहेत. ते म्हणजे खोडकर असल्यामुळे त्यांचं अभ्यासात लक्ष लागत नाही. त्यात गणित सारखा विषय म्हटल्यावर त्यांच्या डोक्यावरून जातो. मग काय झालं,
ह्याच्यावर बराच विचार केला आणि बराच विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ही असं तोंडी सांगून किंवा फळ्यावर सोडवून दिली गणित किंवा काय केली तर त्यांना ते लवकर समजत नाही. म्हणून मी काय केलं, आता समजा मी क्षेत्रफळ असू दे परिमिती असू दे हा टॉपिक मला शिकवायचा आहे, तर त्यांना मी हे केलं, प्रत्यक्षात जे वर्ग खोली आहे ह्याची त्यांना परिमिती आणि क्षेत्रफळ काढायला सांगितलं. तो प्रयोग करून बघितला. प्रत्यक्षात ज्यावेळी काढायला गेले त्यावेळी आनंदानं ते करायला गेले ते आणि आनंदानं केलं आणि त्यांना ते शिक्षणातून आनंद मिळाला. त्यापासून ते थोडेसे ऍक्टिव्ह व्हायला लागलेत गणितामध्ये. खरंय खरंय, खूप छान. विद्यार्थ्यांना खूप छान टीचर मिळाले आहेत. खूप छान तुम्ही मेहनत घेताय त्यांच्या मुलांच्या पाठी. तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तर नमस्कार. हा, नमस्कार मॅडम. तुम्ही कोणता विषय शिकवतात? मी या शाळेमध्ये मॅडम सुरुवातीला एक 10 वर्ष मी विज्ञान विषय शिकवला 5वी ते 8वी पर्यंत. ओके. आणि त्यानंतर मी मराठी विषय भाषा विषय शिकवायला सुरुवात केलेली आहे. आता 3 वर्ष झाले त्याला. साधारण कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करून घेतात? एकूणच आम्ही विद्यार्थ्यांचा अभ्यास वाढवण्यासाठी विषयाला अनुसरून अनेक प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज, स्पर्धा असतील, गेम्स असतील, भाषिक खेळ असतील, भाषिक कोडी असतील, त्याचबरोबर काही प्रयोग असतील विज्ञानाचे संबंधित. तर अशा प्रकारच्या काही ऍक्टिव्हिटीज आम्ही मुलांचं इंटरेस्ट वाढवण्यासाठी आम्ही घेत असतो. खूप छान. खूप. बघा कशा ह्या सगळ्या मुली छान नटून थटून आल्यात आणि मुलं काय मुली सगळ्यात छान गोड दिसतायत. मला इथे एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की आपलं भाषण करताना, शाळेबद्दल बोलताना त्या खूप रडत होत्या, पण अगदी कॉन्फिडेंटली उभ्या होत्या आणि पूर्ण भाषण झाल्यावरच त्या स्टेजवरून खाली उतरल्या. हे मला खूप आवडलं. चला आता मी एकेकाला प्रश्न विचारते. तुला शाळेबद्दल काय वाटतं? शाळेबद्दल सांगायचं तर खूप काही आहे. पहिली गोष्ट तर आज आमच्यासाठी खूप भावनिक क्षण आहे. असं वाटतं आम्ही या शाळेला सोडून चाललोय, पण तसं नाही. तर आमच्या आठवणी, आमची शाळेने दिलेली शिकवणूक, संस्कार नेहमीच आम्ही घेऊन चाललो आहे आणि ते आमच्या हृदयात राहतील. खूप छान. ही शाळा आमच्यासाठी एक प्रेरणा आहे. आवडत्या शिक्षिकेबद्दल सांग काही. माझा आवडता मासे मॅडम, त्यांचा स्वभाव खूप हळवा आणि प्रेमळ आहे. काय शिकवतात त्या? हिंदी आणि इतिहास. ओके, छान. तू आता तुझ्या एखाद्या सरांबद्दल काहीतरी सांग. ते गणितचे शिक्षक होते, कुलकर्णी सर. त्यांच्यामुळे गणित हा विषय माझा आवडता विषय झाला असं सांगता येईल, कारण की याआधी मला गणित समजायचं नाही आणि त्यांच्यामुळे समजायला लागलं. बरं, आता ना तू माईक हातात घेच आणि कशासाठी तू मार खाल्ला होतास ते सांग. सांग बिनधास्त रे. आणि त्याच्यामुळे तुला शिकायला मिळालं आयुष्यात, त्यामुळे लाजायचं नाही. बोल, कशासाठी मार खाल्ला होतास? सरांचा अभ्यास नाही केला म्हणून. कोणत्या सरांचा? सुर्वे सर. सुर्वे सर. काय शिकवतात सुर्वे सर? विज्ञान. विज्ञान. मग कंटाळा येतो विज्ञानाचा? कधी कधी. कधी कधी. तू कशासाठी मार खाल्ला हे ना मुलांनाच विचारायला लागतं. मार खायचंय, मुली शक्यतो खात नाही मार, पण इथे मी बघितलं इथे जरा काही काही मस्तीखोर मुली आणि त्यांना पण मी विचारणारच आहे. सांग बाळा, तू मार खाल्लाय सरांचा? होय. कशासाठी? मस्ती कराय. मस्ती करतो. अच्छा, कोणत्या सरांचा मार खाल्ला? सुर्वे सर. बाप रे, सुर्वे सर काय मुख्याध्यापक बिचारे, उगाच नाव तुम्ही लोक खराब करतात त्यांचं. तुम्ही असे चुकीचं वागतात म्हणून ते ओरडतात ना. होय. हा, आता तू काहीतरी अभ्यासाचं चांगलं सांग. जास्त अभ्यास गणिताचा. जास्त अभ्यास गणिताचा करतो. आवडतो तुला गणित विषय? होय. अच्छा, ओके, ऑल द बेस्ट. तुम्ही काय पळापळी नाही करायची. चला पटपट माईक घ्या हातात. हे असं सगळं दिसणार आहे युट्यूब वर. हा, स्पोर्ट्स बद्दल बोला. कोणाला आवड आहे खेळण्याची? हा, ये. काय नाव तुझं? अथर्व. काय खेळतोस तू? कबड्डी. कबड्डी. अरे वा, मस्त, ऑल द बेस्ट. आणि अभ्यासाची आहे आवड म्हणजे हे बघा, हा बघा, आपला बिनधास्त सांगतोय नाहीये, पण आपल्याला स्पोर्ट्स इम्पॉर्टंट आहेच, पण एज्युकेशन पण तेवढंच महत्वाचं आहे. तर जशी तू कबड्डीमध्ये सगळी मेहनत लावतोस, वरती मान कर रे. काही चुकीचं नाही करत आहेस तू, वरती मान कर. तू जशी मेहनत घेतोयस तसं अभ्यासावर पण नक्की लक्ष दे. आणि आता इथे कोणी सरांचा मार खाल्लाय? बापरे, या कोणी मार खाल्लाय ते सगळ्याच पुढे या. सगळ्यांनीच खाल्लाय. आई शपथ.
आमचे का खाल्ला आमचे सिल्वे सर हे आमचे लाडके सर आहेत हे सगळ्यांनाच माहित आहे. हो मी एक दिवस आम्हाला मारलं होतं. आणि सरांनी चांगल्याच कामासाठी मारले, विनाकारण नाही मारले. तुमची हो काहीतरी हो हो चूक झाली त्यांनी होती चांगल्याच म्हणून. कामासाठी आम्हाला आणि मारलं. त्याच्यामुळे तुम्ही चांगला धडा घेतलेला आहे. आणि एखादी आता तुझी सगळ्यात लाडकी मैत्रीण कोण आहे सांग? नजर असलम काजी. ओके. आणि नंतरही सगळ्या जणी एकमेकींना भेटत राहा, छान अभ्यासासाठी एकमेकींची मदत घ्या आणि आयुष्यात अगदी सगळेजण खूप छान सक्सेस व्हा. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. बघितला ना सेंड ऑफचा कार्यक्रम किती छान झाला आणि खूप छान वाटलं मला त्या प्रोग्रामला जाऊन की शिक्षक म्हणा किंवा मुख्याध्यापक आहेत किंवा माजी विद्यार्थी संघ आहेत, तर खूप विविध मार्गाने ते प्रयत्न करतायत की आपली गावची शाळा टिकावी. कारण आजकाल आपण बघतोय की गावच्या शाळांमध्ये खूप कमी विद्यार्थी आहेत. त्या मानाने इथे मला बऱ्यापैकी विद्यार्थी दिसले आणि 12वी पर्यंत आहे ही शाळा. मुलांना अभ्यासात इंटरेस्ट यावा किंवा त्यांचं भवितव्य पुढे छान असावं यासाठी खूप मेहनत घेत आहेत. अगदी देवाकडे मी प्रार्थना करेल की त्यांना अगदी त्याच्यात यश येऊ देत. त्यासाठी ते इतके विविध उपक्रम राबवत आहेत आणि त्यांची इतकी धडपड आहे ते बघून खरोखर मला कौतुक सुद्धा वाटलं. तिथून बाहेर पडलेला जो विद्यार्थी आहे तो आज आपल्या शाळेसाठी किंवा आपलं गाव छान टिकून राहावं, तिथली संस्कृती जपली जावी यासाठी खूप धडपड करतोय. त्यासाठी फक्त शाळाच एक टार्गेट ठेवून ते काम करतायत असं नाही, तर शेती आहे याच्यासाठी सुद्धा त्यांची काही ना काही मार्गदर्शन किंवा धडपड चाललेली असते. मागचा जो व्हिडिओ मी टाकलाय महाशिवरात्रीचा मुरगावचाच श्री काळेश्वर मंदिरातला, तर तिथे त्या दिवशी त्यांनी नैसर्गिक शेतीवर माहितीपर असा एक कार्यक्रम पण ठेवला होता, जेणेकरून तिथे गावकरी येणार होते सगळेच मंदिरात, तर त्याचा त्यांना फायदा होईल असे वेगवेगळे कार्यक्रम करत असतात. आणि सुर्वे सरांबद्दल जसं मुलं कौतुक पण करत होते किंवा ते ओरडतात मारतात असं म्हणत होते, पण ते सुद्धा गावासाठी खूप धडपड करत असतात हे मी अगदी प्रत्यक्ष बघितलं आणि खरंच खूप छान वाटलं. मी तर म्हणते ना, आपल्या इथे अगदी मुलांना आपण प्ले ग्रुप नर्सरीमध्ये टाकत नाही तोपर्यंत इतकी विचित्र कॉम्पिटिशन सुरू होते ना, हेल्दी कॉम्पिटिशन नसते ती. म्हणजे पॅरेंट्स पण करतात आणि सगळ्याच गोष्टी आहेत, पण गावी एक हे सुख आहे, हां कॉम्पिटिशन आहे तिथे, नाही असं नाही, पण मी तर म्हणते तिथे हेल्दी कॉम्पिटिशन आहे. मुख्य म्हणजे गावची जी मुलं आहेत त्यांनी अगदी मी तर म्हणेल इतकं छान निसर्ग सौंदर्य आणि प्रदूषण विरहित वातावरणात अगदी आयुष्यातले जे बेसिक वर्ष आहेत अगदी 10वी-12वी पर्यंत ते त्यांनी घालवले, तर अगदी खरोखर तब्येतीसाठी आणि त्यांच्या मानसिकता आणि बुद्धीसाठी पण ते चांगलं आहे. कारण आपण शहरात बघतो एकतर विचित्र कॉम्पिटिशन आहे सगळ्याच बाबतीत, त्याच्यानंतर आजूबाजूला ज्या गोष्टी घडामोडी होतात तर निगेटिव्ह घडामोडी, तर त्यांच्याकडे जास्त अट्रॅक्ट होतात मुलं. तर त्याच्यापेक्षा हे गावचं शिक्षण खरोखर खूप छान आहे असं माझं एक म्हणणं आहे. तिथेही हेल्दी कॉम्पिटिशन आहे आणि तिथे शिकलेली जी मुलं ती पण आज वेगवेगळ्या क्षेत्रात छान काम करत आहेत, भारतात आहेत, भारताबाहेर आहेत. आणि गावी शिक्षण घेतलं म्हणजे मुलं पाठी पडतात असं काही नाही आहे. मेहनत आणि योग्य मार्गदर्शन मिळालं की नक्कीच ते पुढे जातात. आम्ही 2-3 दिवस मूर गावात होतो आणि तिथे बघत होतो आम्ही, ज्यांच्याबरोबर गेलो होतो नारकर फॅमिली, त्यांच्या घरीच राहिलेलो होतो. म्हणताना त्यांची सगळे चर्चा वगैरे काय काय त्यांचे प्रकल्प ते राबवणार आहेत किंवा काय ते मेहनत घेत आहेत हे सगळ्या गोष्टीत मी पण अगदी भाग घेतला. आणि प्रत्यक्ष आपण नाही काम करत आहे तर चला या माध्यमाने तरी आपण काहीतरी काम करतो याचं मलाही खूप छान वाटलं. गावचं वातावरण, गावच्या शाळा खूप छान टिकून राहिल्या पाहिजे यासाठी ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी अगदीच याच्यासाठी परिश्रम घ्यावा आणि त्याच्या पाठचं चांगलंसं रिझनसुद्धा छान पटवून द्यावं. जसं मला वाटलं तसं मी तुम्हाला म्हटलं की एकतर हेल्दी कॉम्पिटिशन असणार आहे, शुद्ध वातावरण, छान नैसर्गिक समृद्धी, मन शांत राहणार आहे आणि काही वाईट हर्डल्स असे येणार नाही आहेत. कारण 10वी-12वी पर्यंतचं हे जे वय आहे ना, ते वय असं आहे ना की गोष्टींना अट्रॅक्ट करणारं आहे. मग त्याच्यात पॉझिटिव्ह गोष्टी आल्या तर वेल अँड गुड, निगेटिव्ह गोष्टी पण असतात. त्याच्यासाठी आता सगळ्याच पॅरेंट्सने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. अशा या मूरगावची कथा. आणि मला खूप आनंद झाला तिकडे सगळ्यांना भेटून, कारण मी कधीच विचार केला नव्हता की अरे मी असं मूर गावात जाऊन पोचेन.
माझी विद्यार्थी संघामुळे हा एक मला चांगल्या गोष्टीचा भाग होता आला, त्याचा मला नक्कीच खूप आनंद आहे. तुमचं पण यावर काय मत आहे, किंवा तुम्हाला तुमच्या गावच्या शाळेसाठी, विद्यार्थ्यांसाठी, गावच्या प्रगतीसाठी, शेतीसाठी, जे जे व्यवसाय तिथे आहे त्याच्या प्रगतीसाठी आणि त्यामुळे आपलं गाव छान टिकून राहील यासाठी तुम्हाला सुद्धा काय प्रयत्न करता येतील ते नक्की करा. चला मंडळी, आज आपण इथेच थांबूया, परत भेटूया असाच छानसा एखादा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःला आवडेल तसंच जगा. बाय.